हॅलो एव्हरीवन, सीईटी एक्सप्रेस विथ नंदू सर मॅथमॅटिक्स बॅच 0.1 या क्रॅश कोर्समध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर रुक्मा गजानन ठोकणे. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स. तर भाऊ, आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत? तर आपण पाहणार आहोत आजच्या या लेक्चरमध्ये पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे रिमेनिंग क्वेश्चन्स. 3 दिवस झाले आपलं लेक्चर झालं नाही, सॉरी त्याच्यासाठी, कारण की थोडंफार काम माझ्या मागं लागलं आहे म्हणून, बाकी काहीच विषय नाही. तर ठीक आहे, चला. विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स आर इंटरसेक्ट ॲट अ राईट अँगल? आता खालीपैकी कुठल्या पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स, म्हणजे खालीलपैकी पेअर ऑफ स्ट्रेट लाईन इंटरसेक्ट करतात ॲट अ राईट अँगल? आता तुम्हाला माहित आहे, राईट अँगल म्हटलं की समजा असं हे घेतलं आपण, एक हे लाईन आहे आपल्याकडे, हे लाईन आहे, यानं जर एकमेकाला इंटरसेक्ट केलं राईट अँगल मध्ये, तर कितीचा अँगल बनते? 90चा अँगल बनते. आणि आपल्याला माहित आहे की जर दोन लाईन्स म्हणजे हे एकमेकाला कशा आहेत? तर भाऊ परपेंडिक्युलर आहे. आणि दोन लाईन जर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर तेव्हा काय असते? a + b = 0 हे कंडिशन असते. मग चेक करायचं, सर याच्यामध्ये बसते का? a कशासोबत असते? कधी x² सोबत, आणि b असते सर y² सोबत. x² y² वाली टर्म नाही कटला, याच्यामध्ये नाही कटला, याच्यामध्ये नाही कटला. मग याच्यामध्ये पाहू, x² y² बनते याच्यामध्ये, पण हा मोठावाला इक्वेशन सॉल्व्ह करावं लागते. याच्यामध्ये एक वेळेस आपण चेक करू काय बनते काय नाही. याच्यामध्ये 2x² - y × x + 2y. आता या y जर आतमध्ये मल्टिप्लाय केलं, इथं हा 2x² = x × y + 2y² = 0. ओके, डन. नाही, सॉरी, 0 नाही आहे, कारण की हा = मध्ये आपल्याला त्याला ट्रान्सफर करावं लागेल. ओके, हा इकडे घेऊन घेतला, हा येणार इथं 2x² - xy - 2y² = 0. a ची व्हॅल्यू आहे 2, b ची व्हॅल्यू आहे -2. आपण काय म्हणतो? a + b = 0 आलं पाहिजे. आता a ची व्हॅल्यू आहे भाऊ आपल्याकडे 2 आणि b ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे -2, म्हणजे 2 - 2 = 0 येते, म्हणजे ऑप्शन नंबर डी बसते आपलं. समजलं काय? ओके सर, समजलं, काही लोड नाही. चला पुढे काय म्हणते? इफ द इक्वेशन k² + 2x² + 3xy - 6y² = 0 रिप्रेझेंट अ पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स. पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स रिप्रेझेंट करते म्हणजे काय असते भाऊ? a + b = 0 असते. a + b = 0 घेतला आपण. a ची व्हॅल्यू काय आपल्याकडे? k² + 2. k² + 2. b ची व्हॅल्यू -6 = 0. k² - 4 = 0. 4 तिकडे गेला. k² = 4. k = +-2 ने पटला. चेक करा, +-2, ऑप्शन नंबर बी. पुढे भाऊ काय म्हणते? इफ द सम ऑफ द स्लोप ऑफ द लाईन्स इज गिवन बाय सम ऑफ स्लोप म्हणजे m1 + m2 इज गिवन बाय ऑफ द लाईन x² - 2 tan θ xy - y² = 0 इज 4. म्हणजे सम ऑफ स्लोप किती आहे आपल्याकडे? 4 आहे. सम ऑफ स्लोप 4 आहे, म्हणजे m1 + m2 ची व्हॅल्यू 4 आहे. बट m1 + m2 काय असते आपल्याकडे? -2h/b असते सर. आता m1 + m2 ची व्हॅल्यू 4 आहे, इथं 4 टाकला, इज इक्वल टू मायनस साइन जशीची तशी 2h/b. आता 2h ची व्हॅल्यू आपल्याकडे -2 tan θ. याला कम्पेअर केलं तर आहे -2 tan θ, आणि b ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? -1. हा -1 आहे. हे निगेटिव्ह कॅन्सल, हे निगेटिव्ह जशी तशी, बे 4 इथं 2 इज इक्वल टू मायनस काय आला आपल्याकडे? tan θ आला. हा निगेटिव्ह ट्रान्सफर करा, म्हणजे याला मी असं लिहितो, -tan θ इज इक्वल टू 2 आला. हे निगेटिव्ह साइन ट्रान्सफर केली तर काय येणार? tan θ इज इक्वल टू -2, म्हणजे काय येणार इथं? θ इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ -2. चेक करा, ऑप्शन नंबर किती आहे आपलं? तर ऑप्शन नंबर बी आहे. चला 34 नंबरचा, इफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय 6x² + 41xy - 7y² इज इक्वल टू 0. कम ऑन, एकदम सोपी क्वेश्चन आहे. कधी विचारलाय? MST 2021 मध्ये विचारलाय. मेक अँगल्स अल्फा अँड बीटा विथ x एक्सिस, देन द tan अल्फा मल्टिप्लाइड बाय tan बीटा. आता अँगल्स कोणचे बनून राहिला भाऊ? अँगल्स बनून राहिला, समजा आपल्याकडे घेतलं, एक लाईन अशी गेली, दुसरी लाईन अशी गेली. आता हे इथपर्यंत इन्क्लिनेशन आहे अल्फा, इथपर्यंत इन्क्लिनेशन आहे आपल्याकडे बीटा. म्हणजे काय सर? हा पहिला स्लोप झाला, हा दुसरा स्लोप झाला. हे झाली m1 ची व्हॅल्यू, हे झाली m2 ची व्हॅल्यू. हे कशासोबत घेतात? कधी अँगल आपण टॅन सोबत घेत असतो. म्हणजे आपल्याकडे m1 काय झाला सर? टॅन अल्फा, आणि m2 झाला आपल्याकडे टॅन बीटा असं म्हणू शकतो. देअरफॉर यू नो दॅट. आता अल्फा म्हणजे काय? तर m1 इज इक्वल टू टॅन अल्फा, आणि m2 इज इक्वल टू आपल्याकडे टॅन बीटा. अशा दोन व्हॅल्यू आहेत. ओके, डन. तर मग आपल्याला काढायचं काय? टॅन अल्फा मल्टिप्लाइड बाय टॅन बीटा, म्हणजे सर आपल्याला करायचं टॅन अल्फा मल्टिप्लाइड बाय टॅन बीटा, म्हणजे तर m1 मल्टिप्लाइड बाय m2. m1 मल्टिप्लाइड बाय m2 काय असते? कधी पण a/b. a ची व्हॅल्यू किती आहे? याला कम्पेअर केलं आपण कशासोबत? तर होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 सोबत जर कम्पेअर केलं तर ax² + 2hxy + by² इज इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू आहे 6 आणि b ची व्हॅल्यू -7, म्हणजे -6/7 हा झाला आपला ऑप्शन. ओके, किती नंबरचा आहे? किती नंबरचा आहे मला माहित नाही. पुढे भाऊ आपण काय म्हणते? इफ द टू लाईन्स गिवन बाय ax² + 2hxy + by² इक्वल टू 0 मेक अन इन्क्लिनेशन अल्फा अँड बीटा, देन टॅन अल्फा + बीटा इज इक्वल टू. सोपी आहे एकदम, काही लोट नाही, बघाच्या सारखं. m1 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे टॅन अल्फा, आणि m2 ची व्हॅल्यू घेतली आपण टॅन बीटा घेतली. ओके, डन. टॅन अल्फा आणि टॅन बीटाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. आपल्याला काढायचं आहे टॅन ऑफ अल्फा + बीटा.
आता टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा आपल्याला काढायचं, मग सगळ्याला माहिती आहे टॅन ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला काय असते. टॅन ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला तुम्ही तिकडून म्हणा, मी या साईडने म्हणतो सर. टॅन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. आणि टॅन ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला असते सर टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. एकदम बढिया, एकदम जबरदस्त. मग पाहू इथं काय ना, टॅन अल्फा प्लस बीटा आपल्याला करायचं. हा घेतला टॅन, इथे घेतला अल्फा प्लस घेतला बीटा इज इक्वल टू, हा येणार आहे टॅन अल्फा प्लस टॅन बीटा अपॉन 1 मायनस टॅन अल्फा इंटू टॅन बीटा. आता इथं जर पाहिला आपण तर हा सम ऑफ स्लोप वरती आहे, खाली आपल्याकडे प्रोडक्ट ऑफ द स्लोप आहे. पहा चेक करा, सम ऑफ स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप. कारण की याला टॅन अल्फाला जर m1 पकडलं तर m1 प्लस m2 अपॉन 1 मायनस m1 इंटू m2 असं येते. आपण घेऊन घेऊ. पहा टॅन अल्फा प्लस टॅन बीटा म्हणजे सम ऑफ स्लोप असते -2h अपॉन बी. कम्पेअर जर केलं तर ए बी आणि 2h च्या व्हॅल्यू तुम्हाला काढता येतात. मायनस साईन जशीची तशी 2h ची व्हॅल्यू आपल्याकडे 2h जसा तसा आणि बी ची व्हॅल्यू आपल्याकडे बी, काही लोड नाही. आणि हा झाला सम ऑफ स्लोप. प्रोडक्ट ऑफ द स्लोप काय असते, टॅन अल्फा इंटू टॅन बीटा इज इक्वल टू असते सर ए बाय बी. ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू सेमच आहे, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. हे उचला इथं पुट करा. आला आपल्याकडे सम ऑफ, आता वरती आला सम ऑफ स्लोप -2h अपॉन बी आणि खाली आला प्रोडक्ट ऑफ द स्लोप 1 मायनस ए बाय बी. आता याला पुढे सॉल्व्ह केलं तर पहा वरती -2h अपॉन बी जसा तसा, याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन इथे येणार बी मायनस ए अपॉन बी जसा जसा, हा बी कॅन्सल. काय राहिलं सर -2h अपॉन बी मायनस ए राहिला. आहे का आपल्याकडे ऑप्शन -2h अपॉन बी मायनस ए? तर नाही आहे. कारण की एच वाले ऑप्शन तर ऑलरेडी कटले, काही लोड घेणे. हे दोन तर कटले, खालचे आहेत आपल्याकडे, दोन्ही पॉझिटिव्ह आहे. मग काय करतो, हा वरते -2h जसाचा तसा, याच्यातून निगेटिव्ह साईन जर कॉमन काढली तर निगेटिव्हचे पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हचे निगेटिव्ह, रिअरेंज करतो. इथं काय लिहिता येते आपल्याला सर ए मायनस बी लिहिता येते. हा निगेटिव्ह कॅन्सल. फायनल आन्सर आला आपल्याकडे 2h अपॉन ए मायनस बी. काय राहते 2h अपॉन ए मायनस बी. ऑप्शन आहे आपल्याकडे डी. लोड घ्यायचं काम नाही. चला पुढे काय म्हणते, if the lines x² minus 4xy plus y² equal to 0 makes angles alpha and beta with the positive direction of x-axis, then cot square alpha plus cot square beta is equal to. बढिया, एकदम क्वेश्चन एकदम जबरदस्त आहे, फक्त लक्ष द्या. if the lines काय म्हणते, x² minus 4xy plus y² equal to 0 म्हणजे आहे काय आपल्याकडे आहे होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 आहे. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 आपल्याकडे दिलाय. आता काय म्हणते की जे आपल्याकडे अँगल्स आहेत, जे आपल्याकडे स्लोप्स आहेत. आता पहिला स्लोप आहे आपल्याकडे टॅन अल्फा, दुसरा स्लोप आहे आपल्याकडे टॅन बीटा. ते काय म्हणते की पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस सोबत अँगल बनवतात. देन आपल्याला कॉट स्क्वेअर अल्फा प्लस कॉट स्क्वेअर बीटा काढायचा. काही टेन्शन घेऊ नका, काही चिंता करू नका, मी यावं बसेल. पाहू आपण काय ते. तर जर आपण पाहिलं कॉट स्क्वेअर अल्फा प्लस कॉट स्क्वेअर बीटा घ्यायचा आपल्याला. पहिले तर सम ऑफ स्लोप काय येणार, मग m1 ची व्हॅल्यू टॅन अल्फा प्लस m2 ची व्हॅल्यू टॅन बीटा. m1 प्लस m2 काय असते -2h अपॉन बी. -2h अपॉन बी जसा तसा -2h ची व्हॅल्यू काय येतं, हे मायनस साईन जशीची तशी 2h ची व्हॅल्यू आहे 4 आणि बी ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1, म्हणजे फायनल आन्सर काय आला आपल्याकडे -4 आला. ओके. त्यानंतर प्रोडक्ट ऑफ द स्लोप m1 इंटू m2 म्हणजे टॅन अल्फा मल्टिप्लाइड बाय टॅन बीटा. टॅन अल्फा मल्टिप्लाइड बाय टॅन बीटा. टॅन अल्फा मल्टिप्लाइड बाय टॅन बीटा इज इक्वल टू ए बाय बी. ए ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1 आणि बी ची व्हॅल्यू 1 म्हणजे 1 जसाचा तसा. मग आता इथं काय दिसते, टॅन अल्फा इंटू टॅन बीटा इज इक्वल टू 1. काय आपल्याकडे टॅन अल्फा इंटू टॅन बीटा इज इक्वल टू 1 आहे. मग सर हा टॅन बीटा इकडे मल्टिप्लिकेशनचा इकडे डिवायडेशन मध्ये जाईल, म्हणजे आपण लिहू शकतो सर टॅन अल्फा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन बीटा. आणि जर समजा हा टॅन अल्फा इकडे मल्टिप्लिकेशनचा तिकडे डिवायडेशन मध्ये गेला तर काय म्हणते, टॅन बीटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन अल्फा असं लिहू शकतो. हे कामात पडणार आहे म्हणून आपण लिहिलं. त्यानंतर काय म्हणते सर, आपल्याकडे टॅन अल्फा प्लस टॅन बीटा इज इक्वल टू -4 आहे. काय आहे, टॅन अल्फा प्लस टॅन बीटा इज इक्वल टू -4. मी काय करतो, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. इथं घेतला तर याचा काय होणार, याच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर होणार, इथं काय होणार, याचा स्क्वेअर होणार. मग इथं ए प्लस बी होल स्क्वेअर असते, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हे सगळ्यांना माहित आहे. म्हणजे इथं होणार टॅन स्क्वेअर. असं लिहिता येते टॅन स्क्वेअर अल्फा प्लस टॅन स्क्वेअर बीटा प्लस 2 टॅन अल्फा इंटू टॅन बीटा इज इक्वल टू निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह म्हणजे 16 जसाचा तसा. इथं 16 आला. ओके, डन. मग सर आपल्याकडे टॅन स्क्वेअर अल्फा प्लस टॅन स्क्वेअर बीटाची व्हॅल्यू आहे किती आहे आपल्याकडे, टॅन स्क्वेअर अल्फा प्लस टॅन स्क्वेअर बीटा इज इक्वल टू -4. -4 कसं काय, थांबा 2 मिनिटं. काय -4 अबे सॉरी, हे निगेटिव्ह आहे. -2h अपॉन बी. हे निगेटिव्ह साईन जशी हा वरचा -4 निगेटिव्ह पॉझिटिव्ह +4 येणार आहे. कारण की मी हा निगेटिव्ह साईन घेतला नव्हता, 4 येणार आहे. म्हणजे इथे घेतला 4 प्लस 2 टॅन अल्फा इंटू टॅन बीटा इज इक्वल टू किती आपल्याकडे, तर
16 हा ट्रान्सफर केला 4 तर हा 16 मधून 4 गेला किती राहते 14 राहते म्हणजे 2 tan अल्फा इंटू टॅन बीटा इज इक्वल टू किती येणार आपल्याकडे 14 येणार. ठीक आहे ना. आणखीन सॉल्व्ह करू आपण. आपल्याला काढायचा आहे कॉट स्क्वेअर अल्फा प्लस कॉट स्क्वेअर बीटा आपल्याला काढायचा आहे. काही लोड नाही, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. 2 tan अल्फा टॅन बीटा इज इक्वल टू 1 सॉरी थांबा थोडसा घोर झाला इथं. हा नाही ट्रान्सफर करावा लागत. एक मिनिट हा 16 आहे. टॅन स्क्वेअर अल्फा प्लस टॅन स्क्वेअर बीटा याच्यावरून आपण कॉट स्क्वेअर अल्फा कॉट स्क्वेअर बीटा काढू शकतो. पहा इथं 2 जसा इंटू टॅन अल्फा इंटू टॅन बीटाची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1 आहे. हा घेतला 1 म्हणजे इथे येणार पहा हा टॅन स्क्वेअर. आता पहा आणखीन गोष्ट सांगतो तुम्हाला किंवा सर टॅन अल्फा आता या टॅन अल्फाला आपण असंही लिहू शकतो सर टॅन अल्फा याचा होल स्क्वेअर आणि टॅन बीटा लिहू शकतो सर टॅन बीटा त्याचा होल स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाइड बाय याची पहा टॅन अल्फा इंटू टॅन बीटाची व्हॅल्यू 1 असते 16 जसा तसा. मग सर या टॅन अल्फाला काय लिहू शकतो आपण या टॅन अल्फाला पहा टॅन अल्फा लिहू शकतो 1 अपॉन टॅन बीटा म्हणजे इथे 1 अपॉन टॅन बीटा त्याचा होल स्क्वेअर प्लस आणि टॅन बीटाले 1 अपॉन टॅन अल्फा त्याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू 2 1 2 तिकडे ट्रान्सफर केला 16 2 -2 है ना 14 येते. सर याचा रेसिप्रोकल केला टॅन बीटाचा रेसिप्रोकल होते कॉट बीटा म्हणजे इथे येणार सर कॉट स्क्वेअर बीटा कारण की स्क्वेअरिंग आहे इथे येणार कॉट स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 16 तून 2 गेले किती राहिले 14 राहिले. आपल्याला हेच काढायचं होतं कॉट स्क्वेअर अल्फा प्लस कॉट स्क्वेअर बीटा पाहायला मागे पुढे घ्या फक्त कॉट स्क्वेअर अल्फा प्लस कॉट स्क्वेअर बीटा किती आला आपल्याकडे 14 हे झालं आपलं फायनल आन्सर. ओके चला थोडीशी मदत आपली गाडी हुकली होती है ना. इफ द स्लोप ऑफ द वन ऑफ द लाइन रिप्रेझेंटेड बाय द kx स्क्वेअर प्लस 3k plus 1 xy plus 3y square equal to 0 is the reciprocal of the slope of the other line. सोपी आहे एकदम क्वेश्चन. काय म्हणते स्लोप ऑफ द वन लाईन म्हणजे m1 इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ m2 असं घेता येते म्हणजे m1 ची व्हॅल्यू 1 अपॉन m2 घेता येते. मग आपल्याला माहित असते सम ऑफ स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप m1 इंटू m2 काय असते कधी पण a बाय b. आता m1 च्या ठिकाणी आपण 1 अपॉन m2 घेऊ शकतो 1 अपॉन m2 इंटू इथं काय आपल्याकडे m2 इज इक्वल टू a बाय b. a ची व्हॅल्यू किती आपल्याकडे k आणि b ची व्हॅल्यू आपल्याकडे 3 म्हणजे इथं काय येणार k बाय 3. हा m2 कॅन्सल इथं आला 1 इज इक्वल टू k बाय 3. हा 3 मल्टिप्लिकेशन इथं डिवायडेशनचा मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे k इज इक्वल टू 3 1 3 टेन्शनचं काम नाही. ऑप्शन नंबर सी आहे आपलं. ओके डन. चलो आगे. If the slope of the one of the lines represented by ax square plus 2a plus 1 k x into y plus 2y square equal to 0 is the reciprocal of the slope of the other line, then the sum of the square of the slope is पहा मंगाच्या सारखंच आहे. आपण हा याच्या आधीचा जो क्वेश्चन आहे ना हा जो क्वेश्चन आहे असाच क्वेश्चन करावं लागते. पहिले तर के ची व्हॅल्यू येणार त्यानंतर मग नाही सॉरी के ची व्हॅल्यू नाही येणार. हा सम ऑफ स्लोप घ्या लागेल प्रोडक्ट ऑफ द स्लोप दोन्ही काढा लागतील. सम ऑफ स्लोप बी काढा लागेल प्रोडक्ट ऑफ द स्लोप काढा लागेल आणि इथं काय म्हणते सम ऑफ द स्क्वेअर m1 स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअर त्याच्यामध्ये त्याला लिहू शकतो आपण m1 स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअर इज इक्वल टू m1 प्लस m2 होल स्क्वेअर मायनस 2m1 इंटू m2 करून पाहू आपण केलं नाही. पहा त्याला आपण पहिले तर सम ऑफ स्लोप आणि नंतर प्रोडक्ट ऑफ द स्लोप आपल्याला काढावं लागते. पहा इथं काय म्हणते की बुवा m1 इज इक्वल टू 1 अपॉन m2 ही अशी कंडिशन आहे म्हणजे 1 काय म्हणते रेसिप्रोकल ऑफ द स्लोप ऑफ द अदर लाईन वन स्लोप ऑफ द लाईन इज द रेसिप्रोकल ऑफ द स्लोप ऑफ द अदर लाईन. थांबा 2 मिनिटं चालू केलं का ते पाहू द्या पहिले. ओके डन बढिया. चला 12-13 मिनिटं झाले बी आपले. तर घेऊ आपण पहा सम ऑफ स्लोप घेतला मी काय असते m1 प्लस m2 इज इक्वल टू असते मायनस 2h अपॉन b. याला जर कम्पेअर केलं तर 2h ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 2a मायनस साईन जशी तशी इथं 2a प्लस 1 आणि b ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 2 जसाचा तसा. हा झाला सम ऑफ द स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप m1 इंटू m2 इज इक्वल टू a बाय b म्हणजे a ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे भाऊ aच आहे आणि हा अल्फा आहे की a आहे ठीक आहे. a अपॉन b ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 2. बट इथं कंडिशन आहे m1 इज इक्वल टू 1 अपॉन m2 म्हणजे m1 च्या ठिकाणी 1 अपॉन m2 टाकला इंटू m2 जसा तसा इज इक्वल टू a बाय 2 जसाचा तसा. पहा हा m2 कॅन्सल. इथं राहिलं काय सर इथं राहिलं फक्त 1 इज इक्वल टू a बाय 2 म्हणजे a ची व्हॅल्यू काय येणार आहे सर 2 येणार आहे. ही a ची व्हॅल्यू 2 आली मी याच्यामध्ये पुट करतो कशामध्ये सम ऑफ स्लोप मध्ये पुट करतो. m1 प्लस m2 इज इक्वल टू मायनस साइन इन ब्रॅकेट 2a प्लस 1 अपॉन खाली काय होता आपल्याकडे 2 होता है ना इज इक्वल टू हा मायनस साइन जशीची तशी a ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. आता 2 मल्टिप्लाइड बाय 2 4 प्लस 1 5 वरती आला 5 अपॉन खाली 2 जसा तसा निगेटिव्ह साइन जशीची तशी. काय म्हणते then the sum of the square of the slopes sum of square of slope काढ लागते म्हणजे m1 स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअर इज इक्वल टू इथे येते m1 प्लस m2 त्याचा होल स्क्वेअर मायनस 2m1 इंटू m2 हा याचा फॉर्म्युला आहे काय लोड नाही. पहा m1 प्लस m2 होल स्क्वेअर m1 प्लस m2 होल स्क्वेअर किती आहे -5 अपॉन 2 त्याचा स्क्वेअर येते 25 अपॉन 4.
काय येणार आहे 25/4 -2 मल्टिप्लाइड बाय m1 इंटू m2. आता a ची व्हॅल्यू किती निघाली पहा, सध्या सांगितलं a ची व्हॅल्यू 2 निघाली. इथं जर पुट केली m1 इंटू m2, a ची व्हॅल्यू 2, 2/2 2 कॅन्सल, आन्सर येणार 1. इथं आला आपल्याकडे 1. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागते पहा. 25 मायनस 4 2 8 अपॉन 4 1 4, 25 मधून 8 गेले, इथे काय बरोबर पाहू द्या फक्त. 17/4 बरोबर आहे पहा. 5 काढले 3 काढले, 17/4 जसा तसा ऑप्शन नंबर किती आहे तर आपलं सी आहे. समजला हा क्वेश्चन काय करायचा आहे तर व्यवस्थित एकदम, काही टेन्शन घेऊ नका. जर समजलं नसेल तर फक्त मागं घ्या आणि एक वेळेस पुन्हा रिपीट करा, काही लोड नाही. चला पुढे काय म्हणते, इफ द स्लोप ऑफ द वन लाईन इज गिवन बाय ax² + 2hxy + by² = 0 इज 2 टाइम्स ऑफ द स्लोप ऑफ द अदर, देन डायरेक्ट शॉर्टकट यूज करायचा. शॉर्टकट काय असते, टाइम्स मध्ये असेल. वन ऑफ द स्लोप ऑफ द लाईन इज 2 टाइम्स, 3 टाइम्स, 4 टाइम्स, 10 टाइम्स असं काहीतरी असेल तर त्याच्यामध्ये शॉर्टकट आहे आपल्याकडे k+1 इंटू ab इज इक्वल्स टू 4kh², वेअर k इज द किती टाइम्स मध्ये आहे तो असते k ची व्हॅल्यू. आता इथे किती टाइम्स आहे, 2 टाइम्स आहे, म्हणजे इथे काय येणार 2+1 त्याचा होल² इंटू ab. आता ab ची व्हॅल्यू घ्यायची पहा, ab ची व्हॅल्यू ab जशी तशी, ab इज इक्वल्स टू 4 इंटू 2, हा k म्हणजे किती टाइम्स आहे काय, इंटू h² जसा तसा. इथं 2+1 किती होते 3, 3 चा स्क्वेअर होते 9 इंटू ab इज इक्वल्स टू 8 इंटू h². आपल्याला काढा काय लागते, आपल्याला काढायचा आहे भाऊ. ठीक आहे ना, हे आलं 9 इंटू ab इक्वल्स टू 8 इंटू h². हे जर मागं पुढे लिहिलं तरी चालते. 8 इंटू h² इज इक्वल्स टू 9 इंटू ab. चेक करा, 8 इंटू h² इज इक्वल टू 9 इंटू ab, 9 इंटू ab. पहा लक्ष द्या पुढे. इफ द प्रोडक्ट ऑफ द स्लोप्स ऑफ द लाइन्स इज गिवन बाय, इफ द प्रोडक्ट ऑफ द स्लोप लाइन्स इज देअर प्रोडक्ट, काय म्हणते, इफ द प्रोडक्ट ऑफ द स्लोप्स ऑफ, इफ द सम ऑफ पाहिजे इज इक्वल टू, इथं मिस्टेक, इथं गलतीचे मिस्टेक नाही, इथं काय टायपिंग मिस्टेक आहे. इफ द सम पाहिजे तिथं, इफ द सम ऑफ द स्लोप ऑफ द लाइन्स इज गिवन बाय, सम ऑफ द स्लोप इज इक्वल टू देअर प्रोडक्ट, म्हणजे m1 प्लस m2 इज इक्वल्स टू काय येणार तर m1 इंटू m1 प्लस m2 काय असते -2h अपॉन b इज इक्वल्स टू a बाय b. हा b कॅन्सल, इज -2h इज इक्वल्स टू a. देन आपल्याला k ची व्हॅल्यू काढायला लागते. आता -2h म्हणजे हे मायनस साइन जशी तशी, इथं -2k आणि a ची व्हॅल्यू आहे 4. पहा निगेटिव्ह कॅन्सल, बे 2 4, k इज इक्वल्स टू 2. संपला. काही एवढा मोठी गोष्ट नाही, चिल्लर पण आहेत हे क्वेश्चन्स. ओके चलो नेक्स्ट मध्ये काय म्हणते की इफ द स्लोप ऑफ द वन लाइन इज गिवन बाय ax² + 2hxy + by² = 0 इज ट्वाइस ऑफ दॅट द अदर, देन द h² इज टू ab. पहा मग सारखंच मी काय म्हटलं, एवढ्या टाइम्स आहे स्लोप, तेवढ्या टाइम्स आहे स्लोप, तेवढ्या टाइम्स आहे स्लोप. त्याच्यासाठी काय यूज करावं लागते, k+1 होल² इंटू ab इज इक्वल टू 4kh². हे यूज करावं लागते, ते यूज करा आणि हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. याचा आन्सर कमेंट बॉक्स मध्ये द्या. किती नंबरच्या क्वेश्चनचा, 41 नंबरच्या क्वेश्चनचा. चला काय म्हणते, इफ x² अपॉन a + 2xy अपॉन h + y² अपॉन b इज इक्वल टू 0 रिप्रेझेंट अ पेअर ऑफ स्ट्रेट लाइन्स, then and slope of the one line is 2 times, म्हणजे twice of the slope of the another line, then ab is 2h². काहीच नाही, याला घेतलं आपण कम्पेअर केलं कशासोबत, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 सोबत. तर भाऊ a ची व्हॅल्यू काय येणार पहा, a इज इक्वल्स टू 1/a. त्यानंतर 2h इज इक्वल्स टू -2 अपॉन h आणि b इज इक्वल्स टू काय येणार 1/b. बस काहीच नाही. हा k+1 होल² इंटू ab इज इक्वल्स टू 4kh². k म्हणजे किती टाइम्स आहे, k म्हणजे इथे येणार 2. बस व्हॅल्यू पुट करा, आन्सर आला, पटकन आन्सर मारा. लोड घ्यायचं काम नाही, तुम्हाला करायचं आहे. पुढे पाहू आपण. चालू आहे. ओके डन. इफ द स्लोप ऑफ द लाइन्स गिवन बाय 6x² + 2hxy + y² = 0 आर इन द रेशो ऑफ 1:2. पहा रेशो मध्ये आहे, रेशो मध्ये आहे तर आपल्याकडे एक शॉर्टकट आहे. पहा आपल्या बेसिकच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला शॉर्टकट सांगितले होते. रेशो मध्ये आहे, हा ms2n च्या फॉर्मॅट मध्ये आहे, म्हणजे काय येणार m+n होल² इंटू ab इज इक्वल्स टू 4m इंटू n इंटू h². डायरेक्ट घ्यायचा. हा झाला m, हा झाला n, म्हणजे इथे काय येणार 1+2 त्याचा होल² ab. a ची व्हॅल्यू काय आपल्याकडे मल्टिप्लाइड बाय 6 मल्टिप्लाइड बाय b ची व्हॅल्यू आपल्याकडे 1 इज इक्वल्स टू 4 इंटू m ची व्हॅल्यू आहे 1, n ची व्हॅल्यू आहे 2 इंटू h² आपल्याला काढायचा आहे, इंटू h² आपल्याला काढायचा. पहा 1+2 किती होते 3 आणि 3 चा स्क्वेअर किती होते 9. 9 मल्टिप्लाइड बाय 6 मल्टिप्लाइड बाय 1 इज इक्वल्स टू 4 मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय h² जसा तसा. हा 1 कॅन्सल. पहा बे
बेत्रिक 6 नमत्रिक 27 27 इज इक्वल्स टू 4 मल्टिप्लाइड बाय एच स्क्वेअर आला. 4 मल्टिप्लिकेशनचा डिव्हिजन मध्ये येणार म्हणजे काय आला आपल्याकडे एच स्क्वेअर इज इक्वल्स टू 27/4 टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड म्हणजे एच इज इक्वल्स टू येणार अंडर रूट ऑफ 27/2. बट सर हे आन्सर नाही आपण टेन्शन नका घेऊ ना काही लोड नाही. आपण 27 ला आपण 9 मल्टिप्लाइड बाय 3 लिहू शकतो अपॉन 2 जसा तसा 9 चा स्क्वेअर रूट येते 3 अंडर रूट 3 जसाचा तसा अपॉन 2 जसा तसा हे झाला आपला ऑप्शन. ओके डन काही लोड नाही. चलो नेक्स्ट काय म्हणते इफ द सम ऑफ द स्लोप ऑफ द लाइन्स इज गिवन बाय ax² + 8xy + 5y² = 0 इज ट्वाइस ऑफ देअर प्रोडक्ट. म्हणजे काय सर सम ऑफ स्लोप म्हणजे m1 + m2 इज इक्वल्स टू ट्वाइस ऑफ देअर प्रोडक्ट m1 × m2 असं म्हणते ट्वाइस ऑफ देअर प्रोडक्ट. थांबा एक मिनिट काय ट्वाइस ऑफ देअर प्रोडक्ट म्हणजे 2 टाइम्स. ओके काही विषय नाही सर. सम ऑफ स्लोप तुम्ही काढसान काय असते -2h/b पहा -2h/b आणि 2 मल्टिप्लाइड बाय a बाय b. सर हा b कॅन्सल हा 2 कॅन्सल नाही थांबा हा 2 कॅन्सल नका करू काय अरे ओके थांब हा b कॅन्सल -2h इक्वल्स टू 2a. ओके -2h ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे -2h ची व्हॅल्यू आहे 8 म्हणजे इथे येणार -8 इज इक्वल्स टू 2 मल्टिप्लाइड बाय a ची व्हॅल्यू किती आपल्याकडे a ची व्हॅल्यू 8 आहे सर बेग बे बेचू काट a इज इक्वल्स टू डायरेक्ट -4 पहा a इज इक्वल्स टू -4 हे झालं याचं आन्सर. ओके डन काही लोड नाही. पुढे इफ द स्लोप ऑफ द लाइन्स गिवन बाय ax² + 2hxy + by² = 0 आर इन द रेशो ऑफ 5:3 देन h² टू ab इज इक्वल टू सेम तोच फॉर्म्युला यूज करायचा. कुठला सर हा शॉर्टकट रेशो मध्ये आहे. हा पकडायचा m हा पकडला n म्हणजे काय घ्यायचं m + n होल स्क्वेअर इंटू ab इज इक्वल्स टू 4m × n × h² है ना. ab आता याचा फक्त आतमध्ये घेऊन सॉल्व्ह करसा आणि रेशो काढसा बाकी काही विषय नाही एकदम सोपी आहे. याचा आन्सर सांगू काय ते या दोन पैकी एक येणार आहे सी किंवा डी दोन पैकी एक आन्सर येणार आहे फक्त बाकी काहीच नाही. काय म्हणते इफ द पेअर ऑफ द लाइन्स इज गिवन बाय आता काय होतं थोडंसं इथं हा क्वेश्चन असा आहे cos α x + sin α y त्याचा होल स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर आहे का हा y आतमध्ये -sin² α x² + y² असा आपल्याकडे क्वेश्चन आहे. देन अल्फाची व्हॅल्यू आपल्याला काढायची तर काहीच लोड घेऊ नका. याच्यामध्ये काय म्हणते परपेंडिक्युलर टू इच अदर. आता ह्या ज्या लाईन्स आहेत पेअर ऑफ लाईन्स कशा आहेत तर परपेंडिक्युलर टू इच अदर म्हणजे काय तर सर परपेंडिक्युलर असतील तर कंडिशन असते सर a + b इज इक्वल टू 0 असते है ना. तर त्या a + b च्या व्हॅल्यू आपल्याला आधी काढाव्या लागतील. तर मी याला पुन्हा लिहितो हा घेतला cos α × x + sin α × y त्याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू हा निगेटिव्ह आहे तिकडे ट्रान्सफर केला पॉझिटिव्ह इथे काय होणार sin² α इथे येणार x² + y² जसाचा तसा. ओके डन. आता भाऊ a + b होल स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यामध्ये आणि a + b होल स्क्वेअर असते सर a² + 2ab + b² म्हणजे इथं काय होणार इथं होणार सर cos² α × x² + sin² α × y² + 2 sin α × cos α × xy इज इक्वल टू हा sin² आतमध्ये वाटून द्या हा काय होणार sin² α × x² + sin² α × y² असं येणार. चेक करा इथं sin² α × y² इथं sin² α × y² झाला कॅन्सल. हा sin² α x² इकडे ट्रान्सफर करा म्हणजे हा काय होणार इथं हा cos² α × x² हा पॉझिटिव्ह आहे इकडे आल्यानंतर निगेटिव्ह sin² α × x² हा राहिला 2 sin α × cos α हा फॉर्म्युला बनते सर sin 2α × xy इज इक्वल टू 0. याला जर याच्यामधून जर आपण काही कॉमन काढू शकतो तर तो कॉमन काढू शकतो आपण x² कॉमन काढू शकतो म्हणजे आतमध्ये राहील सर cos² α - sin² α इथं राहिला x² प्लस sin 2α x × y प्लस y² वाली टर्म नाही म्हणजे इज इक्वल टू 0 आपण लिहिला. याला जर कम्पेअर केला आपण तर कशासोबत कम्पेअर करू शकतो तर होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 सोबत कारण की आपल्याला a + b = 0 पाहिजे. x² वाली टर्म आहे xy वाली टर्म आहे बट आपल्याकडे y वाली टर्म नाही म्हणजे काय सर a ची व्हॅल्यू आपल्याकडे a इज इक्वल टू x² वाली टर्म काय तर cos² α - sin² α आणि b इज इक्वल टू 0 आहे डायरेक्ट पुट करा a + b = 0. कुठं लिहू इथं लिहितो कुठं लिहू रे बापा या डब्यामध्ये लिहितो काय मग a + b = 0 म्हणते a + b = 0 a ची व्हॅल्यू आपल्याकडे cos² α - sin² α b ची व्हॅल्यू नाही डायरेक्ट 0 हा तिकडे गेला तर हा येणार सर
कॉस स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा. म्हणजे सर काय तर स्क्वेअर रूट जर घेतलं तर हे अल्फा जे आहेत ना अँगल सेम आहेत त्याचे. आता साइन आणि कॉसचे कुठले अँगल सेम असतात सर? π/2 असते काय? नसते सर. 0 नसते, π/3 नसते, पण π/4 असते सर. π/4 म्हणजे 45 अँगल, 45 अँगल असते 1/√2. सगळेच सेम असते म्हणून आन्सर ते आलं आपलं. इफ द स्लोप ऑफ द वन लाईन इज गिवन बाय kx square minus 4xy plus 5y square equal to 0 as differ by 2 then the value of k. पहा जर differ by 2 असेल तर हा शॉर्टकट आहे. काय आपल्याकडे 4 in bracket h square minus ab is equal to k square into h square where k म्हणजे त्याचा डिफर 2चा आहे, 3चा आहे, 4चा आहे, 5चा आहे तो असते. आता हा 4 जसाचा तसा याला कंपॅरिझन करसान तुम्ही व्हॅल्यूज काढसान. h ची व्हॅल्यू काय येणार इथं? h येणार -2 म्हणजे -2 चा स्क्वेअर घ्यायचा इथं -2 चा स्क्वेअर मायनस ab. a ची व्हॅल्यू किती आहे भाऊ? k आणि b ची व्हॅल्यू 5 आहे. k into 5 जसाचा तसा म्हणजे 5k. अरे काय लिहिता येते सरळ सरळ 5k लिहिता येते ना. हा समोर घेतला मी ना. अरे थांब ना भाऊ रे. इथं घेतला 5k. ओके डन. इज इक्वल्स टू k स्क्वेअर इंटू h स्क्वेअर. k ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? डिफर कितीचा आहे? 2चा आहे. म्हणजे इथं 2 चा स्क्वेअर इंटू h स्क्वेअर जसाचा तसा. ओके डन. h ची व्हॅल्यू घेता येते ना. h ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? k स्क्वेअर इंटू b स्क्वेअर का? थांबा एक मिनिट का मला हा पाहू द्या एकदम व्यवस्थित. पहिले तर भाऊ मला हा पाऊस द्या. काय आहे तर मी विसरलो हा शॉर्टकट काय होता. एक मिनिट का क्लीन करू द्या. ऑल क्लिअर. ओके डन. काही विषय नाही. इफ द स्लोप ऑफ द लाईन इज गिवन बाय kx स्क्वेअर. किती नंबरचा आहे शॉर्टकट? डिफर बाय a प्लस b होल स्क्वेअर. हा बरोबर आहे. इफ द स्लोप ऑफ द लाईन्स इज रिप्रेझेंटेड बाय द 6 नंबरचा शॉर्टकट आहे. काय आपल्या बेसिकच्या लेक्चर मध्ये इफ द स्लोप ऑफ द लाईन्स इज रिप्रेझेंटेड बाय ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 इज डिफर बाय 4 देन आपण काय लिहू शकतो? त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे 4 इन ब्रॅकेट h स्क्वेअर मायनस ab. पहा इथं आहे h स्क्वेअर मायनस ab इज इक्वल्स टू k स्क्वेअर इंटू b स्क्वेअर असं आहे. k स्क्वेअर इंटू b स्क्वेअर. आता व्हॅल्यूज कम्पेअर केला याच्यात जर पुट केल्या हा 4 जसाचा तसा h ची व्हॅल्यू पहा. हा 2h ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे -4 म्हणजे h ची व्हॅल्यू होणार -2. इथे काय येणार? -2 चा स्क्वेअर डायरेक्ट 4 येणार. निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह. मायनस ab. a ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे k, b ची व्हॅल्यू आहे 5 म्हणजे इथे घेतला आपण 5k इज इक्वल्स टू k स्क्वेअर. k म्हणजे काय आपल्याकडे किती टाइम्स आहे? 2 टाइम्स आहे ना. म्हणजे 2 चा स्क्वेअर डायरेक्ट 4 आणि b स्क्वेअर. b ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? 5. 5चा स्क्वेअर किती आला? 25. ओके डन. पहा हा 4 गेट कॅन्सल. डायरेक्ट 4 कॅन्सल झाला. आपल्याकडे राहिला 4 मायनस 5k इज इक्वल्स टू 25. हा इकडे घ्या किंवा तो तिकडे घ्या, काही लोड नाही. जर आपण असं केलं पहा हा 4 तिकडे गेला हा सबस्ट्रॅक्शन मध्ये येणार म्हणजे काय येणार? -5k इज इक्वल्स टू 25 मायनस 4 म्हणजे -5k इज इक्वल्स टू हा येणार 21. हा 5k तिकडे 5 जर तिकडे गेला तर k इज इक्वल्स टू -21/5 येणार. हे झालं तुमचं सरळ आन्सर. ऑप्शन नंबर ए आहे ना. काय लोड नाही. पहा 47 झाले. त्यानंतर 48 नंबरचा क्वेश्चन. इफ द स्लोप ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय kx स्क्वेअर प्लस 5xy प्लस y स्क्वेअर इक्वल टू 0 इज डिफर बाय 1. पहा कॉमन आहे. सेम क्वेश्चन आहे. सेम आहे. आजचा जो क्वेश्चन केला तसाच आहे. तोच यूज करायचा आहे. तोच आपल्याकडे शॉर्टकट आहे. तोच पाहणं आहे. तुम्हालाच करणं आहे. तुम्हाला सांगणं आहे. त्यानंतर 49. इफ द स्लोप ऑफ द वन लाईन इज गिवन बाय kx स्क्वेअर प्लस 4xy मायनस y स्क्वेअर इक्वल टू 0 इज एक्सिड द स्लोप ऑफ द अदर बाय 8. म्हणजे काय? हे कंडिशन पहा. हे आपण क्वेश्चन पाहिले होते एक्झरसाइज सेकंड मध्ये मला वाटतं पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये. एक्सिड बाय 4, एक्सिड बाय 8, एक्सिड बाय 3 असे क्वेश्चन पाहिले होते ना. एक्सिड म्हणजे जास्त म्हणजे प्लस आहे ना. तुम्हाला माहित आहे. म्हणजे एक्सिड बाय 4 म्हणजे सर एक स्लोप इज इक्वल्स टू m2 प्लस एक्सिड कितीचा तर 8चा आहे. ओके सर काही लोड नाही. हा m2 इकडे ट्रान्सफर करा. हा काय ना सर m1 मायनस m2 इज इक्वल्स टू 8 येणार सर. याचं स्क्वेअरिंग करा सर. m1 मायनस m2 होल स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येणार? 8चा स्क्वेअर येणार सर. ओके सर. m1 मायनस m2 होल स्क्वेअर लिहू शकतो सर आपण m1 प्लस m2 होल स्क्वेअर मायनस 4 m1 इंटू m2. आपल्याकडे फॉर्म्युला काय तर सर m1 प्लस m2 होल स्क्वेअर मायनस 4 m1 इंटू m2 इज इक्वल्स टू 8चा स्क्वेअर 64. हा चालते. असंही चालते काही लोड नाही. तुम्हाला माहित आहे m1 मायनस m2 होल स्क्वेअरला आपण लिहू शकतो. कशामध्ये पाहिला होता सर? ॲक्यूट अँगल थेरम मध्ये पाहिला होता आपण आहे ना. जो की यावर्षी आला नाही. त्यानं धोका दिला. मागच्या वर्षी पण धोका दिला, यावर्षी पण धोका दिला ॲक्यूट अँगल थेरम न. तर ठीक आहे सर काही लोड नाही. पहा सम ऑफ द स्लोप काय असते सर? इकडे काढून घेतो मी सम ऑफ स्लोप. m1 प्लस m2 इज इक्वल्स टू -2h अपॉन b असते. -2h काय तर मायनस साईन जशी इथं 4 b ची व्हॅल्यू -1 निगेटिव्ह कॅन्सल आन्सर येणार इथं 4. आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप m1 इंटू m2 इज इक्वल्स टू काय असते सर? a बाय b. a ची व्हॅल्यू किती आहे भाऊ? a ची व्हॅल्यू आहे k, b ची व्हॅल्यू आहे -1 म्हणजे इथं आला आपल्याकडे -k आला. ओके डन. इथं पुट करू आपण. m1 प्लस m2 होल स्क्वेअर 4चा स्क्वेअर पहा 4चा स्क्वेअर 16 -4 मल्टिप्लाइड बाय इथे किती आला आपल्याकडे? -k आला.
मायनस के इज इक्वल टू 64 जसाचा तसा. 16 निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह 4k इज इक्वल टू 64 जसा तसा. 16 तिकडे ट्रान्सफर करा म्हणजे काय ना 4k इक्वल टू 64 मायनस 16. आता पहा 64 मायनस 16 हे याचं सबस्ट्रॅक्शन घेसान, नंतर जे सबस्ट्रॅक्शन येईल ते इथे लिहिसान, हा 4 मल्टिप्लिकेशनचा डिवायडेशन मध्ये घेसान आणि याची व्हॅल्यू काढसान आणि तुम्हीच आन्सर मारसान है ना. चलो पुढे काय म्हणते, डिफरन्स ऑफ द स्लोप ऑफ द लाईन्स गिवन बाय, डिफरन्स ऑफ द स्लोप्स ऑफ द लाईन्स गिवन बाय sec square theta minus sin square theta x square minus 2 tan theta xy plus sin square theta y square is equal to 0. काय काढायला लागते, डिफरन्स ऑफ द स्लोप्स ऑफ द लाईन्स इज गिवन बाय m1 मायनस m2 आपल्याला काढायला लागते. डिफरन्स ऑफ द स्लोप्स है ना. पहा m1 मायनस m2 तुम्हाला काढायचं आहे. सिंपल सिंपल सांगतो कसा काढायचा. सगळ्यात पहिले घेसान कंपॅरिझन करसान, a 2h आणि b ची व्हॅल्यू काढसान. मग मॉड ऑफ m1 मायनस m2 पहा ना, स्लोप तुम्हाला डिफरन्स काढायला लागते. काय काढायला लागते पहा, m1 मायनस m2 काढायला लागते. मग हे तुम्हाला माहित आहे, हा कसा सॉल्व्ह करायला लागते. हा मॉड जर हटवायचा असेल तर स्क्वेअरिंग करतो, त्या साईडला काय येणार आहे तो फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. तो फॉर्म्युला अप्लाय करा. आपण आजच आपल्या लेक्चरमध्ये आज किंवा कालच्याच लेक्चरमध्ये पाहिला आपण कसं सॉल्व्ह करायला लागते डिफरन्स है ना. स्लोपचा डिफरन्स कसा सॉल्व्ह करायला लागते तुम्हालाच करणार आहे. 50 नंबरचा क्वेश्चन, 51 नंबरचा क्वेश्चन मी करून देतो वाटलं असतं. काय पाहू द्या मला. काय म्हणते की बा इफ द स्लोप ऑफ द वन लाईन इज गिवन बाय 2px square minus 16xy plus qy square equal to 0 is 2. काय म्हणते, स्लोप त्याच्यापैकी एका लाईनचा स्लोप दिलाय आणि इक्वेशन ऑफ द लाईन इज. आता पहा एका लाईनचा स्लोप दिलाय. सिंपल सांगतो, हे काय आपल्याकडे होमोजेनियस इक्वेशन ऑफ द डिग्री 2 आहे, त्याच्यामध्ये एका लाईनचा स्लोप दिला. आता हे दोन्ही लाईन कशामधून पास होतात तर ओरिजिन मधून पास होतात. एका लाईनचा स्लोप दिलाय आपल्याकडे, आपल्याला दुसऱ्या लाईनचा स्लोप काढता येते. दुसऱ्या लाईनचा स्लोप काढायचा, इक्वेशन मध्ये पुट करायचा, आन्सर आणायचं, बटकन मारायचं. सोपी आहे, काही मोठी गोष्ट नाही आहे. If the one of the line is given by x square plus kxy plus 2y square equal to 0 is x plus 2y equal to 0, then the value of k. अबे काय चिल्लर पण आहे. आता पहा या क्वेश्चनला एक वेगळी मेथड आहे सॉल्व्ह करायची. एकदम प्रॉपर वेनं सॉल्व्ह करू शकतो, पण मी काय म्हणतो कशाला रिकामजोट कामं करायचे है ना. पगारापुरतं काम करायचं असं मला म्हणणं असते. कधी जास्त रिकामे फुटाने करायचे नाहीत. सरळ सरळ आपल्याकडे x इक्वल्स टू 2y, x प्लस 2y इज इक्वल टू 0 म्हणजे x इज इक्वल्स टू काय ना सर मायनस 2y. हा जो x आहे रिप्लेस करा मायनस 2y ना याच्यामध्ये. पहा याच्यामध्ये रिप्लेस करतो. x च्या ठिकाणी मायनस 2y इथे येणार मायनस 2y त्याचा स्क्वेअर प्लस k इंटू x च्या ठिकाणी मायनस 2y इंटू इथे येणार y प्लस 2y square is equal to 0 आला. ओके डन. आता नेगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह 4y स्क्वेअर पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय नेगेटिव्ह इथे येणार 2k इंटू y स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके डन. 4y स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर 6y स्क्वेअर इकडे पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह म्हणजे सर मायनस 2k y स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 6y स्क्वेअर येणार आहे. हा निगेटिव्ह कॅन्सल, हा y स्क्वेअर कॅन्सल, बेत्रिक 6 म्हणजे k इज इक्वल टू 3 निपटला है ना. काय टेन्शन घ्यायचं, काय लोड नाही घ्यायचं. डोंट फिअर व्हेन नंदुसर इज हियर है ना. इफ द वन ऑफ द लाइन्स गिवन लाइन्स इज गिवन बाय सेम क्वेश्चन आहे. म्हणजे इथं पहा एक तर x ची व्हॅल्यू काढा, एक तर y ची व्हॅल्यू काढा. पहा x काय येणार इथं, x येणार पहा x इज इक्वल टू हा ट्रान्सफर करा मायनस 4/3 इंटू y येणार. हा x रिप्लेस करा याच्यामध्ये आणि व्हॅल्यू काढा. मागचा जो क्वेश्चन होता सेम क्वेश्चन आहे, सेम बट डिफरंट आहे ना. पुढे 54 नंबरचा, इफ द लाइन x plus 2 is equal to 0 coincide with the one of the lines represented by x square plus 2xy plus 4y plus y 4y plus 4y 4x असेल 4x plus 4y plus k देन थांबा एक मिनिट मला क्वेश्चन पाहू द्या. काय हा चूक म्हणजे किती नंबरचा 54 नंबरचा क्वेश्चन आहे. 54 नंबरचा क्वेश्चन आहे. 54 नंबरचा क्वेश्चन आहे. दोन वेळेस 4y आला, दोन वेळेस 4y नाही पाहिजे तिथं. काय इथं x स्क्वेअर प्लस 2xy प्लस 4y फक्त प्लस 4y प्लस k इज इक्वल टू 0 कोइन्साइड. आता कंडिशन काय म्हणते की बा इफ द लाईन x प्लस 2 इज इक्वल टू 0 कोइन्साइड विथ द वन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. कोइन्साइड म्हणजे काय सर, पॅरलल आहे. कोइन्साइड म्हणजे पॅरलल. मग सिंपल आहे. काय करसान x प्लस 2 इक्वल टू 0 आहे. पहा x प्लस 2 इक्वल टू 0 आहे. हा 2 ट्रान्सफर करा म्हणजे x इक्वल टू काय ना मायनस 2. जिथं x आहे तिथं काय पुट करसान मायनस 2 पुट करसान. आता x जर मायनस 2 पुट केला आपण तर y ची व्हॅल्यू काहीतरी येणार. थांबा 2 मिनिटं काय करायला लागून राहिलं पाहू द्या मला या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे पाहू ना काय होते काय नाही. x ची व्हॅल्यू मायनस 2 जर पुट केली तर पहा इथं काय येणार x च्या ठिकाणी मायनस 2 पुट केला तर त्याचा स्क्वेअर निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह म्हणजे इथं येणार 4 प्लस 2 इंटू मायनस 2 इंटू y जसा तसा प्लस 4y प्लस k. ओके इज इक्वल टू 0 आहे. काय इज इक्वल टू 0 पहा इथे इज इक्वल टू 0 पाहिजे. इज इक्वल टू 0 दिला नाही. पहा ना टायपिंग मिस्टेक खूप आहेत ना. 4 2 to the 4 पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह 4y प्लस 4y प्लस k इज इक्वल टू 0. बरोबर आहे, काय लोड नाही. पहा हा पॉझिटिव्ह 4y निगेटिव्ह 4y कॅन्सल 4 प्लस k इज इक्वल टू 0 आणि k इज इक्वल टू काय येणार मायनस 4 येणार. हे झालं तुमचा आन्सर. काहीच लोड नाही. 54 नंबरचा क्वेश्चन आपला खतम झाला.
55 नंबरचा क्वेश्चन. 55 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते की बुवा, थांबा आता 2 मिनिटं पाहू द्या 55 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते तर. सोपीच आहे बी पहा. काय म्हणते, इफ द वन ऑफ द लाईन गिवन बाय ax² प्लस -5xy प्लस 3y² इक्वल्स टू 0. सिंपल आहे पहा, मी तुम्हाला सांगून देतो, करणं तुम्हाला. समजा हे आपल्याकडे होमोजेनियस इक्वेशन ऑफ द डिग्री 2 म्हणजे काय तर लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन, याच्यावरती एक लाईन काय आहे ते परपेंडिक्युलर आहे. आता या लाईनचा इक्वेशन आहे आपल्याकडे x - 2y प्लस 3 इज इक्वल्स टू 0. याचा स्लोप येणार m इज इक्वल्स टू a, जे येणार ते पहा. या लाईनचा स्लोप काढसान या लाईनवरून या लाईनचा स्लोप निघते. ओके डन. आता याच्यामध्ये काय करसान, m ची व्हॅल्यू आली ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये पुट करसान, आन्सर येऊन जाते. ओके डन. बाकी काहीच नाही, ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये पुट करा, आन्सर येऊन जाते, बस एवढंच करायचं आहे. पुढचा क्वेश्चन काय म्हणते, सेम क्वेश्चन आहे. काय म्हणते, इफ द वन लाईन, आपल्याकडे लाईनचं इक्वेशन आहे 3x + y = 0 इज परपेंडिक्युलर टू द वन ऑफ द लाईन. सेम कंडिशन पहा, हे याच्यातून चालले ओरिजिन मधून, हे लाईन आहे, लाईनचं इक्वेशन आहे, याच्यावर आपल्याला या लाईनचा पहिले स्लोप नंतर या लाईनचा स्लोप घ्यावा लागते. ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये पुट करायचं, कारण की एबीसी च्या व्हॅल्यू इथं वेगळ्या येतात आहे ना, याला कम्पेअर केलं तर. ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये पुट करा, आन्सर इथे पटकन याच्यात मारायचं कमेंट बॉक्स मध्ये. द इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉईंट पहा, याच्यामधून चालला कशामधून, -3 आणि 1, म्हणजे हा झाला आपल्याकडे, समजा इथे घेऊ आपण x1, हा झाला आपल्याकडे y1, अँड बायसेक्टिंग द अँगल बिटवीन द कोऑर्डिनेट ऍक्सिस. पहा बायसेक्टिंग, हा एक बायसेक्ट करून राहिला, हा एक बायसेक्ट करून राहिला. तुम्हाला माहित आहे की बघ, कोऑर्डिनेट ऍक्सिस मध्ये जर बायसेक्ट करत असतील तर स्लोप असते, स्लोप इज इक्वल्स टू +-1 असते. म्हणजे जर पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये जर अशी बायसेक्ट करत असेल तर स्लोप असते 1, आणि दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये बायसेक्ट करत असतील तर स्लोप असते -1. आपल्याकडे स्लोप आहे m इज इक्वल्स टू 1 आहे, आणि m इज इक्वल्स टू 1 आहे, आणि आपल्याकडे काय तर पॉईंट माहित आहे. बाय युझिंग द पॉईंट स्लोप पॉईंट फॉर्म काय असते, y - y1 इज इक्वल्स टू m इन ब्रॅकेट x - x1. आता फक्त इथे काय घेसान, y - y1 इज इक्वल्स टू m1 इन ब्रॅकेट x - x1, आणि दुसरा घेसान सर y - y1 इज इक्वल्स टू, इथे घेसान m2 इन ब्रॅकेट x - x1. आता पहा, y1 ची व्हॅल्यू आहे, x1 ची पहा, y1 x1 ची व्हॅल्यू आहे, तुम्हाला m1 ची पण व्हॅल्यू आहे. पहा, m1 घेतला, हा m2 घेतला आपण, इथं m1 आहे, इथं m2 आहे, दोन्ही व्हॅल्यू पुट करसान आणि बस भाऊ, बाकीचं सॉल्व्ह करसान, बाकी काही लोड नाही तुम्हाला, है ना. पुढे सॉल्व्ह करावं लागेल तुम्हाला इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. ओके डन. पुढे चला, मी तुम्हाला हिंट देऊन दिली, तुम्हाला करणं आहे. मग पुढे काय म्हणते की बुवा, इफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय ax² + 2hxy + by² इक्वल टू 0, मेक अन अँगल ऑफ द इक्वल मेजर विथ द कोऑर्डिनेट ऍक्सिस, देन मेक द अँगल इक्वल मेजर विथ द कोऑर्डिनेट ऍक्सिस, देन a इज इक्वल्स टू +-b. सरळ मारून द्यायचं, काही लोड घ्यायचा नाही. त्यानंतर पुढे काय म्हणते, इफ द लाईन्स गिवन बाय ax² + 2hxy + by² इक्वल टू 0 आर इक्वली इन्क्लाइंड h इज इक्वल्स टू 0. इक्वली इन्क्लाइंड h इज इक्वल्स टू 0, काही टेन्शनचं काम नाही. पुढे काय म्हणते की बुवा, द डिस्टन्स बिटवीन द लाईन्स x डिस्टन्स, ओके, मॉड ऑफ c1 - c2 अपॉन √a² + b², काही लोड नाही. पहा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, डिस्टन्स बिटवीन द लाईन्स x - 2y होल² प्लस k इन ब्रॅकेट x - 2y इज इक्वल टू 0 इज 3 युनिट्स, देन k इज इक्वल टू 3 युनिट्स, देन k इज इक्वल टू, काहीच टेन्शन घेऊ नका. तर याच्यामध्ये फॉर्म्युला घ्यायच्या पहिले आपण याले हे करू, याचा विचार करू. इथं काय, x - 2y होल² प्लस k इन ब्रॅकेट x - 2y, याच्यामधून आपण x - 2y कॉमन काढू शकतो. x - 2y जर कॉमन काढला, आतमध्ये राहणार सर, काय राहते आतमध्ये, सर आतमध्ये राहणार x - 2y प्लस k राहणार, फक्त x - 2y प्लस k इक्वल टू 0. दोघांना 0 वाटून द्या. इथं काय येणार सर, x - 2y इज इक्वल टू 0, इथं येणार सर x - 2y प्लस k इज इक्वल टू 0. ओके डन. आता इथं x - 2y प्लस c ची व्हॅल्यू नाही आहे, म्हणजे c घेतला आपण इथं 0 इज इक्वल टू 0, इथं ऑब्लिक x - 2y प्लस k इज इक्वल टू 0, म्हणजे हा झाला c1, हा c1 - c2, 0 - 1 घेतला, पहा 0 - 1, c1 - c2, ठीक आहे ना. ठीक आहे पहा, हा x - 2y हा सेम आहे, पॅरलल लाईन्स आहेत आपल्याकडे शॉर्टकट होता, मॉड ऑफ c1 - c2 अपॉन √a² + b² असा होता. हा घेतला मॉड c1 - c2, c1 च्या ठिकाणी काय घेतो तुम्ही, k इज इक्वल टू 3. काय म्हणते, k ची व्हॅल्यू किती दिली आपल्याकडे, k इज इक्वल टू 3, म्हणजे इथे घेऊन पहा c2 - c1 आहे की c1 - c2, एक वेळेस मध्ये पाहू द्या, कारण की थोडंसं माझं पण त्यामध्ये कन्फ्युजन आहे फॉर्म्युलांमध्ये. सर काय होता, c1 - c2 होता की काय होता, एक मिनिट यार, कुठे आहेत. c1 - c2 अपॉन √a² + b², c1 - c2. c1 - c2 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे, k आहे, k घेतला आपण अपॉन √a² + b², a ची व्हॅल्यू 1 आहे, b ची व्हॅल्यू -2 आहे, म्हणजे 1 प्लस -2 त्याचा होल स्क्वेअर, 1चा स्क्वेअर 1च राहते. इथं काही मॉड ऑफ -3, k ची व्हॅल्यू -3 घेतला आपण, √, इथं काही 1 + 5 √5n पॉवर मॉड बाहेर घेतला, तर या दोन पैकी आन्सर पहा, एकच आन्सर आहे. पहा ऑप्शन नंबर सी किंवा ऑप्शन नंबर डी आहे. पहा -3/5 आहे ना,
तर प्लस मायनस 3/5 मायनस प्लस 3/5 यायला पाहिजेत. हा झाला तुमचा 60 नंबरचा क्वेश्चन. म्हणजे याच लेक्चर बरोबर आपले 60 क्वेश्चन खतम झाले. हा एक वेळेस व्यवस्थित पासाल. फक्त मी तुम्हाला शिकवला आहे. हा बेसिक मध्ये पास स्ट्रेट लाईनचं जे बेसिक शिकवलं की नाही त्याच्यामध्ये 3 फॉर्म्युले शिकवले होते तुम्हाला. त्याच्यामधला एक फॉर्म्युला लागते हाच C1 - C2 किंवा C2 - C1 अपॉन √A² + B² हा एक फॉर्म्युला लागते. हा व्यवस्थित लावसान. जर काही अडचण असेल तर मला विचारसान किंवा कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करसान. जे काही तुमची अडचण असेल. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. भारत माता की जय.